अकोले शहरामध्ये शुक्रवारी सकाळपासून काही कावळ्यांसह कुत्र्यांचा आणि डुकरांचा विषबाधेने मृत्यू होण्याची मालिका सुरू झाली। त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली। शुक्रवारी सकाळच्या सुमारास अकोले बाजारतळावर असलेल्या झाडावरती काही कावळे बसले होते, परंतु कावळे अचानक खाली कोसळू लागले। काही पक्षी प्रेमींनी तिकडे धाव घेतली, मात्र खाली पडलेले सर्व कावळे दगावल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यानंतर काही ठिकाणी कुत्रे मृत झाल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे हा प्रकार विषबाधेमध्ये झाल्याची चर्चा सुरू झाली। काही भागामध्ये डुकरेही अशा प्रकारे मृत झाली होती। हा सर्व प्रकार पाहून अकोल्याचे नगराध्यक्ष केडी धुमाळ यांनी पशुवैद्यकीय विभाग, वन विभाग आणि नगरपंचायत प्रशासन अशा सर्वांची मदत घेऊन मृत कावळे, कुत्रे, डुकरे यांना एकत्र करून त्यांची विल्हेवाट लावली आहे। तत्पूर्वी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या मृत प्राण्यांचे शवविच्छेदन केले। यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष वाघचौरे, अकोल्याचे उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सी.बी. भांगरे, नगरसेवक परशुराम शेळके, नवनाथ गायकर, पोलीस नाईक एकनाथ तिपसे, नारायण ठोकरे आदी उपस्थित होते। या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। या घटनेची माहिती समजल्यानंतर अकोले शहरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे। सचिन खरात, सी 24 तास, अकोले।